एबीपी आणि सी वोटर्सनी ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो सर्वे केलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातली स्थिती जर आपण बघितली तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख सर आहेत। जो सर्वे महाराष्ट्रातला केला लोकसभा निवडणुकीचा 48 पैकी साधारणपणे 19 ते 21 जागा या महायुतीला, तर 26 ते 28 जागा या महाविकास आघाडीला विजयी होतील अशा प्रकारचा सर्वे आहे। एक फटका दिसतोय महायुतीला। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी घडूनसुद्धा वोट बँक आपल्याकडे राजकारण चालतं मतपेढीचं, ती मतपेढी फुटली नाही याचं हे निदर्शक आहे मोठ्या प्रमाणात। मागे जर आपण 2014 आणि 2019च्या निवडणुका पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना युतीला खूप मोठं यश मिळालं होतं। अगदी की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला कसाबसा तग धरता आला होता, म्हणजे काँग्रेसची अवस्था तर केविलवाणी झाली होती। पण आत्ता एक वर्षभरानंतर म्हणजे सरकारमध्ये बदल होऊन एवढा कालावधी होऊन जर हे चित्र असेल तर याचा अर्थ असा की नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना मानणाऱ्या निष्ठा बदलल्या असतील, राजकीय तडजोडी केल्या असतील, लोक जे आहेत मतदार स्वतंत्रपणे विचार करत आहेत असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे मतदार नेत्यांच्या मागे जायला तयार नाहीत, हा मेजर शिफ्ट दिसतोय मला। याच्यापूर्वी नेता बोले दल हाले बरोबर असं म्हटलं जात होतं। असं म्हणणं आहे की शिवसेनामध्ये जे 2 गट पडले, शिवसेना शिंदे गट सत्तेत गेला किंवा मग अजित पवार गट हा सत्तेत गेला, असं असताना सुद्धा वोटर्स जे आहेत ते तसेच राहणार। सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेमध्ये असं आहे की शिवसेनेमध्ये शिवसेनेचा जो बांधलेला मतदार आहे तो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची विचारसरणी यांना मानणार आहे। पक्षातल्या नेत्यांच्या बरोबर मतदार आजपर्यंत शिवसेनेचा कधी गेलेलं नाही। शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली, मग ती छगन भुजबळांच्या काळात सुद्धा फुटली, पण त्यावेळी तर कृष्णराव इंगळे जर बुलढाणा जिल्ह्यातले सोडले तर एकही आमदार पुन्हा निवडून आला नव्हता। तर आत्तासुद्धा मला असं वाटतं की शिवसेनेला मानणारा मतदार हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मतदार आहे। आणि त्याचा वारसा कोण आहे, त्याचा वारसा कोण चालवतं, हा वारसा उद्धव ठाकरेच चालवतात का की एकनाथ शिंदे चालवतात, याचा सगळ्यात मोठा फैसला जर आपण हा जो सर्वे आहे याच्याकडे पाहिलं तर असं आहे की लोकांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा उद्धव ठाकरेंकडे जातो। राष्ट्रवादीचं तुम्ही जसं शिवसेनेचं म्हणता तसं राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2 गट आहेत। याचा सुद्धा आता ज्या प्रकारे जसं तुम्ही म्हणताय की एक वोट बँक फिक्स आहे, तर सुद्धा राष्ट्रवादीची एक वोट बँक फिक्स आहे, ती महाविकास आघाडीसोबत आहे असं दिसतं या सर्वेहून। एकंदरीत जे चित्र आहे ते मी पुन्हा म्हणजे जसं मी शिवसेनेचं सांगितलं तेच राष्ट्रवादीचं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। लोकांनाही हे माहिती आहे की हा पक्षच मुळी त्यांनी स्थापन केला। व्यक्तिगत आवडीनिवडी काही असल्या तरी आज मतदार जो असतो तो मतदार हा शरद पवार यांच्याकडे बघून त्या पक्षाची ध्येयधोरणं बघून मतदान करणारा असतो। आज पवारांच्या पक्षातले अनेक बडे नेते, मातब्बर नेते जरी समजा त्यांनी जरी बाजू बदलली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार हा या सर्वेचा जर आधार घेतला तर तो शरद पवारांच्या मागे आहे असाच निष्कर्ष काढावा लागतो। मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही हा सर्वे तर बघितलाच, मात्र एक आणखी 2 महिने जाणार आहेत, यामध्ये अनेक घडामोडी घडतील, कोणी बडे नेते एक पक्षातून एक दुसऱ्या पक्षात जातील। काय वाटतं हा सर्वे आणि तुमचं एकंदरीत तुम्ही जे एक प्रकारे हे करतायत की कशाप्रकारे हे पर्सेंटेज असेल किंवा कशाप्रकारे लोकसभेच्या जागा जिंकल्या जातील? याचं थोडंसं मी विस्तृत सांगतो की आजवर असं दिसून आलं आहे की लोकसभेला नेहमी मोदींचा करिश्मा चालतो। मोदी ज्यांच्या पाठीशी उभे राहतात ते लोकसभेचे उमेदवार निवडून येतात। हा सर्वे याचे निष्कर्ष थोडेसे धाडसीच म्हणायला हवेत, कारण मोदींचा करिश्मा लोकसभेला चालत असताना सुद्धा हा सर्वे असा सांगतोय की महाविकास आघाडीला इथे ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे त्यांना फायदा आहे। आता नेते किती जरी पक्ष बदलत असले तरी नेत्यांच्या मागे मतदार जातील याची खात्री राहिलेली नाही। त्यामुळे येत्या 2 महिन्यामध्ये कितीही बडे नेते सोडून गेले तर लोकांची मानसिकता आणि धारणा ही विरोधातली आहे, हा असंच सर्वेचा निष्कर्ष आहे। काही जण म्हणतात मिशन 45ची तयारी करतायत, काही जण 35 ते 40 महाविकास आघाडी विजय होतील असं म्हणतात। भाजप मिशन 45वर अजूनही त्यांना विश्वास आहे। यामध्ये हा सर्वे मिशन कोणी कितीचं आखावं हा त्याच्या पक्षाच्या ध्येयधोरणाचा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे। परंतु मला वाटते मतदार आता खूप सुज्ञ झाला आहे। मतदारांना हे पक्कं कळून चुकलेलं आहे की ह्या ज्या महाराष्ट्रात घडामोडी घडल्या यात काल सत्तेत कोण होतं, आज विरोधात कोण आहे आणि विरोधात कोण होतं आणि सत्तेत कोण आहे, सगळ्यांनी आलटून पालटून सत्ता उपभोगलेली आहे। त्यामुळं मतदारांची जी मानसिकता आहे त्याचा जर नीट अभ्यास केला तर मतदारच ठरवणार आहेत की याच्या पुढची निवडणूक कशी असेल। निवडणुकीच्या 2 महिने आधी अशा प्रकारचा सर्वे येत असेल तर तुम्ही किती सहमत आहात?
निवडणुकीच्या आधी 2 महिने जर असा सर्वे येत असेल तर त्यांचं मतपरिवर्तन व्हायला खूप मोठा काहीतरी घडामोडी घडल्या पाहिजेत, ज्या घडामोडी घडणं आजच्या काळामध्ये फारसं शक्य आहे असं वाटतं. म्हणजे सावध व्हावं लागेल. सावध व्हावं लागेल, अगदी सावध व्हावंच लागेल. आणि केंद्र सरकारची आपण जर धोरणं पाहतोय त्याच्यामध्ये गरिबांसाठी वेगवेगळ्या योजना आणणं, त्यांना वेगवेगळी अनुदानं देणं, शेतकऱ्यांसाठी योजना आणणं, तर लोकांना अनुदान दिल्यानंतर आता एक मोठा सूक्ष्म फरक जो मोठा होणार आहे तो असा आहे की आम्हाला तुम्ही वर्षाव कराल आमच्यावर वेगवेगळ्या योजनांचा, परंतु देशाचं आणि राज्याचं एकूणच धोरण जर राजकारण कसं चालत असेल हे जर तुम्हीच फक्त ठरवणार असाल तर मग आम्ही काय फक्त योजनांचा लाभ घेत बसायचं का? हा फार मोठा फरक मतदार घडवून दाखवणार आहेत या निवडणुकीमध्ये. त्यामुळे जसं मी आधी म्हटलं की निवडणुकीच्या 2-3 महिने आधी जर अशा प्रकारे सर्वे येत असेल तर रविकिरण देशमुख यांनी सांगितलं की या सगळ्या सर्वेकडे पाहून महायुतीतले जे पक्ष आहेत त्यांना सावध व्हावं लागेल. शिवाय मतदार जो आहे तो मतदार जरी पक्ष फुटले, गट वेगळे झाले, सत्तेत गेले तरी मतदार हा त्याच ठिकाणी आहे असं या सर्वेतून दिसतंय. कॅमेरामन विनय राजभरसह मी वेदांत नाईब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.